संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांना आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी ईव्हीएम संदर्भात प्रश्न विचारला। संपूर्ण देशभर सुरू असलेले महाविकास आघाडीचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन व मार्कडवाडीतील प्रकरण याबद्दल उत्तमराव जानकर यांनी सविस्तर माहिती दिली व महाविकास आघाडीची ईव्हीएम विरोधातील पुढची दिशा तसेच निवडणूक आयोगावर शंका व्यक्त केली आहे। पाहूया कॅमेरामॅन विनोद जाधव सह न्यूज रिपोर्टर रोहित दळवी, नागपूर। आपण पाहताय संध्याला मी आज आहे नागपूर शिवाय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माझ्यासमोर माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर साहेब, आपण ईव्हीएम विरुद्ध लढा उभारला आहे। आपले मार्कडवाडीतील जे आपण राजीनामा देऊन जे फेरमतदानाची मागणी केली हा पण विषय चर्चेत आहे, याबद्दल काय सांगाल? नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये मी 1,21,178 एवढ्या मतांनी निवडून आलोय। समोरच्या उमेदवाराला जी 1,08,000 मतं पडली त्या ठिकाणी त्या उमेदवाराला 54,000 एवढी मतं पडली होती। पण एक मत भारतीय जनता पार्टीला पोल झाल्यानंतर दुसरं मत माझं त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची ती ईव्हीएमची यंत्रणा होती। त्यामुळं त्याला 54,000च्या दुप्पट 1,08,000 एवढी मतं त्या ठिकाणी दाखवण्यात आली आणि ही काही लपणारी गोष्ट नव्हती। मी फक्त 13,000ने निवडून आलो एवढंच दिसतंय। माझा 1,10,000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे असं गृहीत धरलं तर एखाद दुसरं अंड चोरलं समजू शकणार नाही, चोरी दडून जाईल। एखाद दुसरी कोंबडी नेली त्या पोल्ट्री फार्म मधनं तरी काही ते शेतकऱ्याच्या लक्षात येणार नाही, पण अख्खा पोल्ट्री फार्मच जर चोरून नेला तर शेतकऱ्याच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। असा आमच्या तालुक्यामध्ये तो आक्रोश आहे आणि माझाही आक्रोश आहे की बाबा अशा पद्धतीने तुम्ही मतं जर चोरून नेत असाल तर त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी, बाप दाखवणे तर श्राद्ध घाल, हा विषय आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते केल्याशिवाय राहणार नाही। दिल्लीत पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली महाविकास आघाडीची, त्यात काय पुढे निर्णय झालाय की या ईव्हीएम विरोधात कसा लढा द्यायचा आहे? नाही, त्या ठिकाणी अभिषेक मनु सिंघवी होते, त्यांनी काय आम्हाला टिप्स दिलेले आहेत। त्या पद्धतीने आमच्या कागदपत्रकांची जुळणी, त्या ठिकाणी लोकांचे ॲफिडेव्हिट घालणं, निवडणूक आयोगाला देणं, सुप्रीम कोर्टाला देणं, ह्या प्रक्रिया चालूच आहेत। केजरीवाल साहेबांना हे जाणून घ्यायचं होतं की का म्हणून बंड झालं, का म्हणून तिथं भूकंप झाला, काय लोकांचा आक्रोश आहे, काय त्या ठिकाणी भडका झाला, की लोकांना वाटत होतं की या ठिकाणी असं मतदान होऊ शकत नाही। आम्ही टेस्ट करतोय की त्या ठिकाणी आमचं मत गेलं कुठं, आणि मग तुम्ही CRPFच्या तुकड्या घालताय, संचारबंदी त्या ठिकाणी कर्फ्यू लागू करताय, लोकांवरती गुन्हे दाखल करताय, एवढा पोलीस फोर्स घराघराला लावताय, तुम्ही बाहेर निघाल तर गुन्हे दाखल करू, आणि त्या ठिकाणी दडपशाही जी मागे इंग्रज करत होते त्याच पद्धतीने निवडणूक आयोग करतोय। आजही त्या गावामध्ये सगळ्या गावामध्ये झाडाझाडात कॅमेरे लावलेले आहेत, सगळ्या ठिकाणी पोलिसांच्या अशा म्हणजे तुकड्या बसवलेल्या आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला, नाका सेंटर त्या ठिकाणी केलेले आहे। मग काय एवढं घाबरलंय का? कशासाठी घाबरतंय? आणि समोर काय येत नाही, आणि एका मी राजीनामा देतोय माझी पोटनिवडणूक का घेत नाही बॅलेट वरती, हाच माझा साधा सवाल आहे। आणि जर तुम्ही घेत नसाल तर ती निवडणूक मी माझी बॅलेटवर घेतल्याशिवाय राहणार नाही। मग तुमची मिलिटरी आहे ना त्या ठिकाणी आणि काय फोर्स लावायची ती लावा। माझ्या मतदारसंघाची निवडणूक आयोगाला 2 महिन्याचा वेळ दिलाय। मी त्या ठिकाणी तुमच्याकडे सगळे अर्ज दाखल करणार आहे, त्यानंतर निवडणूक आयोगाची भूमिका बघायची नसेल तर या पुढच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम वरती या देशामध्ये होणार नाही। ही शेवटची निवडणूक झाली। धन्यवाद जानकर साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यांनी सांगितलेले की या निवडणुका बॅलेट पेपरच होणार आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यात मी बॅलेट पेपरसाठीच प्रयत्न करणार आहे। संध्या लाईव्हसाठी मी रोहित दळवीसह विनोद जाधव, विधान भवन, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।